लागला नाही ते देतो चल हातात घ्यायचं टाकलास का तू गप 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 जा घे का हाताला लागलं काय लागलं नाही दिवसाची सुरुवातच स्वामीची रडून झाली आज. तो खेळत होता, त्याचा खेळण्याचा डमी मोबाईल आहे, तुझ्या पायावरती पडला आणि रडायला लागला. त्याच्या पप्पाने जो आहे किचनमध्ये नाश्ता बनवत आहेत. तब्येत थोडं ठीक नाही माझी, त्यामुळे मी पण लवकर उठले. आता वाजले 8, स्वामी उठले 7 वाजताच. तब्येत थोडं ठीक नाही, आता मी पण उठते आणि फ्रेश होते. तब्येत ठीक असली खरंच खूप कसं वाटतं, नको वाटतं सगळं. अंघोळ वगैरे माझी झाली, देवपूजा पण मी केली आता, आणि स्वामी पण झाला आहे रेडी आणि तो मंकीसोबत खेळतोय. तर काय ते खा, काय दिलं खायला त्याला? मंकीला काहीतरी खायला दिले मंकी. तर नाश्ता बनवायचा आहे. हे ना भाकरीचं पीठ आहे आणि ही गावावरून आणले मिस्टरांनी. ते डब्यात वतून ठेवत होतं, ठेवणार होतं डब्यावरून मीच, पण ते डबे घासायला ठेवले होते, त्यामुळे मला लेट झाला. म्हटलं आज डब्यात ठेवूया आणि म्हटलं भाकरी करूया, कारण खाऊया, कारण की आज भाकरी खायचा मूळ होता. खूप दिवस झाले चपातीच खाल्ले मी. नाश्ता काही बनवला नाही, झुणका भाकर बनवले. हे बेसन गावावरून आणलं आहे, म्हटलं चला आज झुणका भाकर बनवूया. आता जास्त बनवले, घट्ट होईल ते. आणि इकडे भाकरी बनवल्यात छोट्या छोट्या. आता आम्ही चाललेलो आहोत स्वामीचं हेअर कट करायला. गरमी खूप वाढले आणि त्याला ना खूप गरम होतं. त्याचे केस कट करायचे आहेत. करायचे ना स्वामी केस कट? नाही म्हणतो, नाही, खूप रडतो तो. खूप आता गेला काय करतो. चला शूज घाल लवकर, या. बाहेर ऊन खूप आहे, डोळे पण ओपन करता येत एवढं ऊन आहे बाहेर. आता तरी स्वामी चाललाय, हॅप्पी आहे. बघू येताना काय करते. एवढं उन्हाचं वाया झालेलं आहे, कारण की शॉप बंद आहे, पार्लरलाच बंद आहेत. आता ही केस उद्या कट करायची. चला आता आपण रिटर्न युटर्न मारतो आणि जातो घरी, निघप झोपून घेतो है ना. मटण खाऊन आता हा की मटण घ्यायचं. बघू आता काय मटण घ्यायचं की नाही. त्या ब्लॅक कलरच्या पिशवीत ना स्वामीची आवडती गोष्ट आहे, पण त्यानं बघितलं नाही ती अजून. आणि त्या पप्पाच्या त्या हाताच्या राईट हाताच्या ब्लॅक पिशवीत आहे मटण. दोघांचं फेवरेट आहे. स्वामीने माहिती नाही त्याचं काय आहे ते. दाखव जरा स्वामीला. हे बघ बघ, दाखव ना, दाखव. आता नाही आता तुला ज्यूस. स्वामीना जोपर्यंत घेणार नाही ना ते पेप्सी, तोपर्यंत त्याला चैन भेटणार नाही. तो आहे पप्पाला शूज पण काढायला देत नाही, आहे बाहेरच थांबलं. पण दे म्हणून बसलं. तर खूप थंड खायला आवडतं, गोड खायला आवडतं. गरमी पण भारताची खूप आहे ना, त्यामुळे मी घेऊन आले. मला पण आवडतं ते मँगो पेप्सी. नाही दिली पप्पानी ज्यूस. दे देणार 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 दे दे नको ते माझ्या इथे मम्माच आहे मुसा. मम्मा दे ना दे ना, तर आवडतं खूप ते. छान आहे. मला लहान बाळ बघा आमचा. ते कसं लागतंय, हात थंड लागतात. मग पप्पाने त्याला स्वामीच्या पॅन्टमध्ये गुंतवून दिले. नवीन पॅन्ट स्वामीची मस्त लागते म्हणतं. आणि आता मला बनवायचं आहे मटण. आता वाजले आहे 12:30. मला तर असं मूड झाला झोपायचा, तर काय करणार, मटण आणि ते बनवावं लागणार. मला तब्येत तर ठीक नाही आहे. स्वामीला आमच्या किचन कडावरती यायचंय मटण बघायला, है ना. तू काय करतोय आदर ते बाळा. फोन स्वामींचा फोन स्वतः खेळतो जास्त. तोडायला फोडायला फोन. आणि स्वामीने म्हणजे 3 ते 4 फोनचे डिस्प्ले घालवलेत, है ना. है ना शोना. आज ना स्वामी लवकर उठला होता, म्हणजे 7:30 वाजता. आणि मी उठले 8 वाजता. आणि त्यानंतर तो झोपलाच नाही. आता वाजलेत 2:30 आणि आता तो झोपला आहे. त्याला झोपवलं
आणि मटण बनवायचं होतं ते कुकर पण लावले आणि इकडे मग स्वामी झोपला. म्हटलं आवर थोडं बेडरूम आवरते. कपडे होते काल धुतलेले ते घडी घालून ठेवायचे होते सगळे. कितीही कपडे ठेवले नसलं तरी ते विस्कटा होतं 2 दिवसातच. मी खूप आवडते कपडे पण ते माझ्याकडून पण होतं तसं. एक कपडे काढताना दुसरे पडतात किंवा समोर तसं समोर पण खिचाखिची करतो कपड्यांसोबत तेव्हा पडतात. कारण समोर आता स्वतः कपडे घेतो ना त्यामुळे तो पण विस्कटा करतो. आणि एक मी ठेवलेली वस्तू ना म्हणजे मिस्टरांना सापडत नाही त्यामुळे हे परत कपडे आमचं बिघडतं. म्हटलं स्वामी झोपला सगळं कपडे सगळे व्यवस्थित ठेवते तेव्हा माझं काम चालू होतं कपड्यांचं. पण थोडासा तिकडे आवाज झाला कबडचा आणि परत स्वामी उठला. थोडा जरी आवाज झाला ना की स्वामी लगेच उठतो. त्याचं कसं आहे जर त्याच्या बाजूला मी झोपले ना तर आरामात तो 2 वाजता जरी झोपला ना तर आरामात 6 वाजेपर्यंत झोपेल असं आहे. पण त्याच्या बाजूला मी पाहिजे. पण त्याच्या बाजूला जर मी झोपलं तर तुमचं काम कसं होणार. म्हटलं मी झोपत नाही आत्ता कारण मला जेवण पण बनवायचं होतं. मिस्टर गेले होते बाहेर थोडं. आणि हा ब्लाऊज आहे ना मी परवाची साडी घातली होती ना त्याच्यावरती हा घातला होता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. आणि हा मी लॉकडाऊनमध्ये शिवला होता. आणि मग म्हटलं आता ठेवूया घडी घालून त्याचा. पण तोपर्यंत परत आणि स्वामी उठला. एकदा झोपलं होतं परत तो उठला आणि उठल्याने रडायला लागला की मग मला घे म्हणून. अजिबात शांत बसत नव्हता. त्याचं असं असतं की मला उठल्यानंतर मम्मा पाहिजे त्याला किंवा पप्पा पाहिजे असं असतं. तर प्रत्येक मुलांना मम्मा किंवा पप्पा लागतो आहे. पण म्हणजे स्वामी जास्तच लागतं. आणि त्यानंतर परत थोडा वेळ शांत बसला. म्हटलं तर आता शांत बसला आहे ना रडत नाही काय नाही. तो पण त्यांचे कपडे आवरून घ्या म्हटलं. माझे तर कपडे आवरलं होतं. स्वामीने समजचं कपडा आवरायचं होतं. हे राईट साईडचं आहे ना हे आमच्या दोघांचं आहे आणि ते लेफ्ट साईडचं ते दोघांचं आहे. हे आता नवीन घेतले ते. आणि स्वामीचे कपडे खूप असतात. दिवसातून 2-3 ड्रेस तर तो बदलतो. कारण आता गरमीचे दिवस आहेत तो पाण्यामध्ये जास्त खेळतो. आणि पॅन्टा तरी काही विचारू नका खूप पॅन्टा असतात लहान मुलांच्या. आणि टी शर्ट कमी आहेत पण पॅन्टाच खूप घाण आहेत आज त्यामुळे ते सगळं व्यवस्थित ठेवते. आणि स्वामी झोपून माझ्याशी गप्पा मारतो आहे. मग काय करते तो हे मम्माचं हे दादाचं शर्ट हे माझं शर्ट असं सांगतो. तो आता कपडे बरोबर ओळखतो. हे दादाचं कोणतं माझं कोणतं सगळं समजतं आम्हाला. स्वामी झोपला आहे ना तेव्हा मला त्याच्याकडे लक्षच नव्हतं. म्हणजे मी त्याची बॉडी चेक केली नव्हती की गरम आहे की थंड असंच होतं. मला वाटलं की असंच किरकिर करतो आहे. पण जेव्हा तो झोपून उठला ना तेव्हा म्हणजे मी जेव्हा माझं काम आवरलं जेव्हा घेतलं त्याला तेव्हा त्याची बॉडी मला गरम लागली. मला असं वाटत होतं की ताप आला आहे. परत नंतर जवळ जाऊन बघते तर त्याला खरंच खूप ताप आला होता. चांगलाच झोपला होता स्वामी. आणि आता जेव्हा उठला ते बघते तर ताप आला आहे. डोकं गरम आहे फुल बॉडी गरम आहे त्याची. ताप आला ना तुझं काय दुखते बाळा. तिथे दुखतंय. डोकं दुखतंय. डोकं ताप आलं ना. ताप आलाय स्वामीला. ताप आला अचानक ताप आलाय. काय झालं काय माहिती. चांगला खेळत होता झोपला आणि ताप आला त्याला आता. म्हणजे पिल्लूला फुल्ल अंग गरम आहे. औषध भरवते का तरी मी औषध घालते. भातू खाणार. भातू चपाती खाणार. काय खाणार. भात. रात्री AC पण होती त्यामुळे नाक जाम झालंय. नाक गळत नाहीये. भात पाहिजे. चला देऊया. चला. स्वामीला आलाय खूप ताप. आता वाजत रात्रीच्या 11 आणि खूप ताप आणि रडतोय खालती जायचं म्हणून खेळायला. खूप ताप आहे. घातलं औषध. आम्हाला तर मच्छर खालती खेळायला जायचं नसतं आता. ताप असलं की खेळते का तर जेवणा पण नाही तो काय खाल्लं पण नाही. पप्पा घरीच आहेत. स्वामी रडते म्हणून घरातच मी लपाछपी खेळतोय. आता माझ्यावरती डाईन आले. 1 2 3 मी आले. कुठे आहे स्वामी. कुठला पण बसलाय. कुठे गेले भाऊ. स्टॅच्यू आउट. तू जा आता. तू जा जा. तू बोल ना जा जा. हां लप मुझेकडे आला तो आला. बाय आत गेलाय भाऊ. आता झोपा चला.